नमस्कार मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने पशुसंवर्धन विभागाअंतर्गत एक अत्यंत महत्त्वाचा पूरक शासन निर्णय निर्गमित केला आहे। मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना आता अधिक व्यापक करण्यात आली आहे। यामध्ये दोन मोठे बदल झाले आहेत। पहिला म्हणजे मुरघास संयंत्र योजनेत आता वैयक्तिक लाभार्थ्यांसोबत शेतकरी गटांना संधी मिळणार आहे आणि दुसरं म्हणजे वराह पालन म्हणजे पिग फार्मिंग ही नवीन योजना यात समाविष्ट करण्यात आली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की या योजनेचा लाभ कोणाला मिळेल, कागदपत्र काय लागतील आणि अनुदान किती मिळणार। व्हिडिओमध्ये सविस्तरपणे माहिती देण्यात आलेली आहे, तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मित्रांनो, 13 एप्रिल 2026 रोजी हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। यापूर्वी 9 मार्च 2026ला मूळ योजना जाहीर झाली होती, पण लोकांची मागणी आणि गरज लक्षात घेऊन सरकारने यात काही महत्त्वाचे बदल केले आहेत। ग्रामीण भागात पशुपालनाला जोडधंदा म्हणून प्रोत्साहन मिळावे आणि तरुणांना रोजगार मिळावा हा या मागचा मुख्य उद्देश आहे। मुरघास संयंत्र वाटप समूह गटांचा समावेश। आता आपण पहिल्या मोठ्या बदलांकडे वळूया। मुरघास संयंत्र वाटप पूर्वी ही योजना फक्त वैयक्तिक शेतकऱ्यांसाठी होती, पण आता खालील गट देखील यासाठी अर्ज करू शकणार आहे। FPO किंवा FPC म्हणजे नोंदणीकृत शेतकरी उत्पादक संस्था, शेतकरी समूह गट, आत्मा अंतर्गत नोंदणीकृत गट, महिला बचत गट, उमेद अंतर्गत नोंदणीकृत गट। पात्रतेच्या अटी: गटात किमान 50 शेतकरी सदस्य असावेत, संस्थेचे भांडवल किमान 5 लाख रुपये असावे, गेल्या 3 वर्षाचे ऑडिट झालेले असावे आणि संस्था फायद्यात असावी। नंतरचा महत्त्वाचा आहे तो म्हणजे वराह पालन गट योजना। सविस्तर माहिती बघूया। मित्रांनो, वराह पालन योजना शासनाने आता वराह पालन उद्योजकतेचा दर्जा दिला आहे। लाभाचे स्वरूप आहे तुम्हाला 5+1 म्हणजे 5 माद्या आणि 1 नर आणि त्याचा विमा दिला जाईल। प्रकल्पाची किंमत आहे, या प्रकल्पाची अंदाजी किंमत आहे 2,08,187 रुपये, सुमारे 2,08,000 निश्चित करण्यात आली आहे। अनुदान किती मिळणार आहे तर सर्वसाधारण प्रवर्ग 50% अनुदान म्हणजेच तुम्हाला 1,04,000 रुपये स्वतःचे भरावे लागतील किंवा कर्ज घ्यावे लागेल। अनुसूचित जाती जमाती यांना 75% अनुदान मिळणार आहे, म्हणजे तुम्हाला 25% रक्कम या ठिकाणी फक्त भरावी लागणार आहे, म्हणजे 52,000 रुपये फक्त SC ST जमातीसाठी भरावे लागणार आहे। कोणाला प्राधान्य मिळेल तर भूमिहीन मजूर, अत्यल्प भूधारक शेतकरी आणि सुशिक्षित बेरोजगार तरुण यांना यात प्रथम प्राधान्य दिले जाईल। 5% आरक्षण दिव्यांगांसाठी असेल, 50% आरक्षण महिलांसाठी असेल। आवश्यक कागदपत्र कोणती आहेत तर अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे। प्रशिक्षण प्रमाणपत्र, पशुपालन व्यवसायाचे शासकीय संस्थेचे प्रमाणपत्र, नसल्यास अनुदान घेण्यापूर्वी प्रशिक्षण घेईन असे हमीपत्र द्यावे लागणार आहे। अनुभव प्रमाणपत्र किंवा स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचे 2 वर्षाचे अनुभव प्रमाणपत्र। जागेचा पुरावा, शेडसाठी जागा उपलब्ध असल्याचे स्वयं घोषणापत्र। ओळखपत्र तर आधार कार्ड, रेशन कार्ड लागेल, जातीचा दाखला जर लागू असल्यास, बँक पासबुक, बँक खात्याचे तपशील लागेल। महत्त्वाच्या अटी शर्ती काय आहेत तर काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे। खरेदी केलेले वराह हे सुधारित किंवा विदेशी जातीचे असावेत। जनावर 1 ते 2 वर्ष वयोगटातील असावेत। सर्वात महत्त्वाचे म्हणजे वराह मोकाट सोडले जाणार नाहीत याची लेखी हमी द्यावी लागेल। जर तुम्ही या व्यवसायासाठी कर्ज घेतले तर त्यावर 4% व्याज सवलत देखील सरकारकडून दिली जाणार आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने अतिशय महत्त्वाची अशी चांगली योजना आहे। दिव्यांग बांधवांसाठी मात्र 5% राखीव या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे। जर तुम्ही दिव्यांग असाल आणि तुम्हाला हा व्यवसाय करायचा असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला 5% जागा किंवा 5% अनुदान हे राखीव ठेवण्यात आलेले आहे। तर दिव्यांगांना ही अतिशय
चांगली आणि फायद्याची गोष्ट आहे। मित्रांनो, असा हा क्रांतिकारी निर्णय आहे। जर तुम्हाला मुरघास प्लॅन टाकायचा असेल किंवा वराह पालनाचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर ही तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे। अधिक माहितीसाठी तुम्ही www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन हा GR डाउनलोड करू शकता। अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू होईल, तेव्हा आपले कागदपत्र तयार ठेवा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या शेतकरी मित्रांना, दिव्यांग बांधवांपर्यंत, बचत गटांना शेअर करायला विसरू नका। अशाच नवनवीन योजनांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।